अलमट्टी धरणाच्या अडचणीसंदर्भात आज राज्य सरकार लोकप्रतिनिधींची बैठक घेणार। कर्नाटक सरकारकडून धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात हालचाली। मात्र कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसंदर्भात आज त्याला विरोध करणार आहे। कोल्हापूर हद्दवाढीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। हद्दवाढ झाल्यास सिटी बस ग्रामीण भागात येणार नाही। हद्दवाढीला समर्थन करणाऱ्यांची भूमिका तर बस बंद झाल्यास शहरात येणारा भाजीपाला बंद करू, हद्दवाढीला विरोध करणाऱ्यांची भूमिका। नुकतंच काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांना मोठी जबाबदारी मिळाली। धंगेकरांची शिवसेनेच्या पुणे महानगर प्रमुखपदी नियुक्ती। अकोल्यामध्ये वंचितला मोठा धक्का। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश। जिल्हा परिषद अध्यक्षांसह माजी अध्यक्ष संध्या वाघोडे, ज्येष्ठ नेत्या प्रतिभा अवचार, माजी जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे यांचा समावेश। नागपूरच्या संविधान चौकामध्ये सीआयटीयूच्या आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांचं धरणं आंदोलन। मानधनासह 9 मागण्या। 15 दिवसात निर्णय न झाल्यास 9 जुलैपासून तीव्र आंदोलनाचा इशारा। परभणीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शेतकरी संघर्ष समितीचं धरणं आंदोलन। मोठ्या संख्येनं शेतकरी आंदोलनात सहभागी। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। अमरावतीतील मेळघाटाच्या खडीमल गावातील पाण्याची समस्या जैसे थे। एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर जिल्हा परिषदेकडून जलजीवन मिशन अंतर्गत काम सुरू, मात्र काम अजूनही अपूर्ण असल्यानं पाण्यासाठी नागरिकांची पायपीट। गेल्या 5 महिन्यात नाशिक शहरातील 15 पोलिसांवर कारवाई। यातील 10 जणांचं निलंबन तर 5 जण बडतर्फ। त्यामुळे पोलिसांचीच वाटचाल गुन्हेगारीच्या दिशेनं सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर। अकोल्यातील अघोषित लोडशेडिंगमुळे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण आक्रमक। महावितरणच्या विभागीय कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना जाब विचारला। राहुरी विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी विस्ताराचं महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन। कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमधील शासन हिस्सा दिला जावा या प्रमुख मागणीसह आंदोलन। नालासोपाऱ्यात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला। आरोपी पतीला आचोळे पोलिसांकडून अटक। नागपूरच्या नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गादा शेतात असलेल्या यूएई इन्व्हर्टेक प्रायव्हेट लिमिटेड या रबर कंपनीला आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। आगीत 50 लाख रुपयांचं साहित्य जळून खाक। हिंगोलीमध्ये हिंगोली नांदेड महामार्गावर कारला अचानक आग। घटनेमध्ये चालक किरकोळ जखमी। शॉर्ट सर्किटमुळे कारला आग लागल्याचा अंदाज। खानापूर गावच्या शिवारामध्ये ही घटना घडली। जळगावच्या चोपडा शहरातील स्वस्तिक टॉकीजवळ एसटी प्रेसचे ब्रेक फेल। एसटीनं 4 जणांना चिरडलं। यातल्या दोघांचा मृत्यू तर दोघं गंभीर जखमी। सिंधुदुर्गच्या मालवणमधून कुडाळच्या दिशेनं जाणाऱ्या एसटी बसला अपघात। घटनेत वाहन चालक किरकोळ जखमी। पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये एकाची हत्या। पैशाच्या वादातून दोघांनी हत्या केल्याची प्राथमिक माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।